आजपासून ना थोडं वेगळ्या रुटीनला सुरुवात केली. सकाळी थोडंसं वर्कआउट केलं आणि हा कॉफीचा कप ना तिकडं होता, घेऊन आली बहिणाबाईचा आहे हा. त्यानंतर ब्लॅक कॉफी केली आणि मस्त पिली. खूप दिवसानंतर रुटीनला सुरुवात केली तर बॉडी थोडंसं ॲडजस्ट होत नाही आहे. त्याच्यानंतर इकडं आली तर गुळपट्टीवाला आला होता, 15-20 दिवसातून येतात ते घरी बनवतात, तिथून घेतो आम्ही नेहमी. पप्पा घेत होते नाश्त्यामध्ये. ओट्स बनवले होते पालकचे आणि चहा सकाळी एक टाईम चहा तर मी घेणारच आहे, सोडणार नाही, कारण की क्रेविंग झाली तर मग डोकं जास्त दुखतं. काका घरी जायला निघाले होते, हा जाऊ देत नव्हता, मग कशा तरी लाडीगुडी लावत होते आणि हा काकाच्या इतक्या अंगावर झाला ना, काकाला सोडतच नाही आहे, नुसतं बाबा बाबा करतो. त्याच्यानंतर मी घरातलं थोडंफार आवरलं, सॉरी, कपडे पण धुतले, भरपूर कपडे होते. आणि आता माझा अर्णव पण इतके कपडे खराब करतो ना, त्याची आंघोळ वगैरे केली काकाला. कसं तरी काका गेले चाट मारून त्याला, मग त्याला निवांत झोपवलं. मीही आंघोळ वगैरे केली, म्हटलं थोडंफार इकडे तिकडे हे करावं. पण तेवढ्यात आमचं हे पिल्लं उठलं, त्याला झोपवलं, हे उठलं, याला खेळवलं. नंतर माझा जेवणाचा टाईम झाला. सोयाबीनची भाजी चपाती असं जेवण केलं. गोडची क्रेविंग होत होती म्हणून सकाळी घेतलेली गुळपट्टी खाली थोडीशी. आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि उद्या 15 ऑगस्ट होता म्हणून ह्या मुली मस्त अशी मेहंदी काढत होत्या, जशी की आम्ही लहानपणी करायचो. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजच्यासाठी बाय.